नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? शुभ सकाळ. आणि आता आपण आज वांग्याचं भरीत करणार आहोत. हिवाळा आलेला आहे, वांग्याचं भरीत आपल्याला करायचं आहे. ते कसं मी कढई तापवत ठेवलेलं आहे आणि कढईत 2 चमचे तेल घातलं. एक मोठा चमचा आणि थोडंसं. खूप जास्त तेल नाही लागणार आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यात मोहरी घालून घेऊ आपण. मोहरी तडतडली की आता इथे साहित्य सांगते मी. साहित्य सांगते इथे मी आता. मोहरी घातलेली आहे आणि हे कांदा घालून घ्यायचा. तेल तापल्यामुळे कांदा टाकून दिला मी. इथे कांदा फ्राय होता त्याची साहित्य सांगते. नेहमीप्रमाणे थोडंसं मीठ. कांदा लवकर परतण्यासाठी हात स्वच्छ धुतलेले आहे मी. थोडंसं मीठ आपण कांदा मळायसाठी घालून. कांदा फ्राय होता त्याच्यानंतर इथे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. तुरीच्या शेंगांचे दाणे घेतलेले आहेत. तुरीच्या शेंगाचे दाणे काढलेले आहेत. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा अवेलेबल असतात. ओला आणि तसेच टमाटे आणि हिरवी मिरची. ही गावठी, काही याच्यात गावठी मिरची आणि काही साधी आपली. गावठी मिरची ती गावरान जी मिरची असते जाड, तर ती अशा प्रकारे ही आहे मिरची आणि बारीक आहे. त्यामुळे तिखट किंचित घातलं तर घातलं, नाही तर घालायचं गरज नाही. ही मिरची घालून घ्यायचं. मिरची आणि कांदा चांगला फ्राय करून घ्या तेलामध्ये. आता आपल्याला याच्यासोबतच इथे मेथी घ्यायची आहे. इथे आपल्या जो मेथी आहे ही स्वच्छ धुवून ठेवली आहे. मेथी धुतलेली आहे ही. आणि कांदा पण आहे हा. तर कांदा आपण स्वच्छ धुवून कापून घेऊ हा. आणि मेथी तोडून टाकू थोडी. तोपर्यंत कांदा कमी याच्यावर आपण कमी म्हणजे, कारण खूप जळलेला पाहिजे नाही कांदा. ओल्या कांद्याची पात आणि मेथी टाकली की भरीत चांगलं लागतं वांग्याचं. आणि पात नंतर घालायची आहे, कारण पात लवकर शिजतं त्यामुळे. पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांद्याची, तसेच मेथी पण. तसेच ओला कांदा कापलेला आपण घालून घेऊ. आणि कांद्याची पात आता घालून घ्यायची आपल्याला. अजून एक वेळ मिक्स करून. ओल्या कांद्याची पात लवकर होते त्यामुळे ते नंतर घालायचं. खूप मेथी घातली की कडसर पण येतो, त्यामुळे जास्त नाही, पण टेस्ट वाढायसाठी थोडीशी मेथी आपल्याला लागणार आहे. थोडी. कारण मीठ जास्त असलं तर भाजीच्या मानाने हे मेथी थोडीशीच घालायचं. कडवटपणा आहे करायचं जास्त मेथी घातली की, पण टेस्ट चांगली येते म्हणून एवढी मेथी आपल्याला टाकायची आहे.
हे सतत चमच्या ह्याच्यात फिरवत राहायचं आहे, कमी करून. गॅस कमी केलेला आहे, चमच्याचा करायचा. आणि आता हे मेथीच्या दांड्या काढून टाकू आपण. दांड्या थोड्याशा, एवढ्या दांड्या काढून टाकू. आणि आता नुसतं हे पानं मेथीचे स्वच्छ धुतलेले ते इथे तोडून घेऊ असं हाताने. पहिले निवडून घेतली आहे, 2 पाण्याने धुतली आधी, निवडायच्या आधी. आणि आता ही मेथी आपण इथे खूप तेल लागत नाही याला, कमी तेलात होणार असते वांग्याची भजी. आणि हिवाळ्यात चांगलं लागते भाकरीसोबत. आता मोठा आपण करू शकतो. आणि आता इथे घेतलेले वांगे, यात आपण टमाटा घालून देऊ. आता अशा प्रकारे ही झालेली आहे, दाखवते आता मी. एवढा कांदा असा झालेला आहे, असा एकदम गुलाबी पण झालेला नाही आणि एकदम कच्चाही नाही, असा साधारण झालेला आहे. आणि थोडा ओला कांदा, पाट जी कांद्याची घातली ती ओल्या कांद्याची पाट आणि ते नंतर घातलेला कांदा झाला. आणि मेथी झाल्यावर थोडं फ्राय करून द्यायचं ते मिक्स केलं ना मेथीने की आता आपण त्यात हे घालू टमाटे. आणि तुरीचे दाणे थोडे कडक असतात, त्यामुळे ते टमाटे घातल्यावर घालू, म्हणजे थोडे नरम होतात लवकर. टमाटे घातल्यावर तुरीचे दाणे घालायचे. आता मोठा केलेला आहे मी गॅस. टमाट्यामुळे थोडा आंबटपणा येतो. आणि आता तुरीचे दाणे घालून देते. हे निवडून घेऊन किडके वगैरे बघायचे याच्यात, आणि मी आधीच बघून ठेवले. आता गॅस कमी करून देते. हे निवडून गॅस कमी केलेला आहे. वांगे आधीच मी मोठे कवळे वांगे घेतले होते, बघू शकता तुम्ही की बिया एकही नाही याच्यात. स्वच्छ हात धुतलेले आहे, याच्यात बिया नाही. आणि वांग्याला चाकूने काप केले होते. वांग्याला टोचे मारून एका मोठ्या वांग्याला असे टोचे मारून असे 3-4 वांगे टोचे मारून त्याला वरून तेल लावून गॅसवर भाजून घेतले. चुलीवर चांगले लागतात टेस्टी, पण आता चुलीचं वगैरे आता इथे शक्य होत नाही, त्यामुळे कमी याच्यावर आपण हे मिक्स करून द्यायचं. कमी याच्यावरच करायचं, म्हणजे तुरीचे दाणे आपले नरम व्हायचे. अजून टमाटा शिजून तुरीचे दाणे त्यात नरम होते. आणि हे वांगे भाजल्यावर तेलाचा हात लावून वांगे भाजून घेतले गॅसवर. आणि नंतर त्याच्यावर असं खोल झाकण, गॅस बंद केल्यावर गॅसवरच असं खोल झाकण त्यावर उघडं ठेवून द्यायचं आहे. आणि 5 मिनिट तसं राहू देऊन मग काढले की काय सगळे सालं त्याचे काळे जे वर येतात सालं वांग्याचे, आणि मग ओला हात घेऊन ते सालं काढून द्यायचे. आणि त्यात तिडके शोधायचे. मग असं 4 भाग वांग्याचे केले असे हे करून, हात बोटाने हे करून की त्यात तिडकं वगैरे निघते दिसते. हे कवळे आणि चांगले एकही तिडकं नव्हत्या. आणि आता काळं जे जळलेलं असून सालं हात धुतले मी, राहिले असले 1-2 असे सालं दिलं तर ओला हात करून असे अजून काढून घ्यायचे. आधी साफ केले कारण व्हिडिओ लांबतो म्हणून. हे मिक्स करून घेतलं. पूर्ण साहित्याची तयारी होईपर्यंत कमी याच्यावरती होत राहते. तसा हात धुवून देतो तुम्ही.
मिरच्या भरपूर घातल्यामुळे आपल्याला आता याची गरज नाही आहे तिखट वगैरे घालायची, कारण गावठी आणि त्या दोन्ही मिरच्या आपण घातलेल्या, त्यामुळे त्यात फक्त आता हळद आणि मीठ आधी घातलं आहे तर किंचितच घातलं आपण कांदा फ्राय करायला, त्यामुळे हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे. वांग्यात अजून एक वेळ बघून घेऊ काय आहे का काळं वगैरे असलं तर. आणि तिथे मिक्स केल्यापेक्षा असं खालीच किडके पाहिले की साला काढून किडके निघाले स्वच्छ की इथे असे बारीक करून घ्यायचे आपल्याला पूर्ण, म्हणजे तिथे लवकर मिक्स होते एकत्र, वेळ नाही लागत. तसं हे फ्राय झालं आहे मग आधी भाजलेलं असल्यामुळे वांगे जास्त वेळ ठेवत नाही. अजून एवढं निघालं. पूर्ण भाजलेले वांगे सोडून आपण याच्यात घातलेले आहे, खिडके वगैरे शोधून सगळ्यासाठी. वांगे आधी भाजून ठेवायचे तेल लावून आणि नंतर वेळेवर करायचं. कांदे भरपूर पाहिजे. आता मी 1 मिनिट गॅस मोठा करतो आणि अशी आता चमच्याच्या दाबाने असं पूर्ण टमाटे वगैरे याच्यात मिक्स झाले पाहिजे, दबले पाहिजे, शिजले पाहिजे, म्हणून पूर्ण मोठ्या गॅसवर एक वेळ पूर्ण मिक्स करून टाकू आपण, गॅस मोठा करून. म्हणजे टमाट्याचा पूर्ण रस वगैरे त्यात मिक्स होतो. मग फोड्या पण मोठ्या मोठ्याच कापल्या होत्या टमाट्याच्या, एकदम बारीक केल्या नाही. तर अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. मोठ्या ह्याच्यावर एकदम भाजून घेतलं आहे. आता कमी करू 1 मिनिट. कमी करते आहे झालेलं आहे. गॅस बंद करून टाकू. आता इथे आपण या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत. याला ताप मारले आहे 2. भरीत झालेला आहे. इथे आपण गॅस पेटवू. या गॅसवर 2 मिरच्या आपण ठेवून देऊ. तेल नाही लावायचं याला, तेल लावलं की उडतात ते. इथे टाकतात. भरीत मिक्स करून घेऊ. मिरच्या होत आहे त्याच्यावर भाजून. अशा प्रकारे
कमी तेलातही छान चविष्ट भरीत. हिरवी मिरची घातल्यामुळे, लाल तिखट न घातल्यामुळे ते लाल रंग नाही दिसत त्याचा. टमाटे एकदम खूप शिजवू नाही द्यायचे, त्याच्यात थोडे थोडे दिसायला राहिले पाहिजे. याच्यावर किंचित मीठ घ्यायचं. गावरान मिरची आहे ही, आणि मीठ टाकून थोडीशी काप देऊन भाजून घ्यायची, मीठ लावायचं. जेवणासोबत चांगले लागते. आता याच्यासोबत आपण भाकरी, आता भाकरी बनवल्या आहे इथे. तर अशा प्रकारे हिवाळ्यात मेनू करा. वांग्याचं भरीत, भाकरी, भाजलेली मिरची आणि ओला कांदा, आणि या जेवायला. थँक्यू व्हेरी मच.